मद्यप्राशन करून दगडफेक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात। कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत भर रस्त्यात मद्यप्राशन करून केएमटीवर दगडफेक केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। ही दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर रोडवर 4 तरुणांनी मद्यप्राशन करून चालत्या केएमटी बसवर दगडफेक केली होती। ही दगडफेक आणि दहशतीची घटना तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। यावेळी अशा पद्धतीने कोणी दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी तक्रार करावी, आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। सदरचे कृत्य केले होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेले जे रीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या 3 जे आरोपी आहेत त्यांची नावे आहेत अभिषेक मंगेश गोडके वय 26 वर्ष राहणार राजारामपुरी, आसिफ अमानुल्ला नायकोडी वय 30 वर्ष राहणार इंगळी तालुका हातकणंगले आणि ओंकार जगन्नाथ चौगुले वय 22 वर्ष राहणार पात्रूट गल्ली सायबर चौक कोल्हापूर। तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काही यामध्ये आरोपी आहेत का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत। काय कुठल्या कारणाने दगडफेक केली? त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यवसन त्यांनी तिथलेच दगड उचलून बसवरती दगड मारलेला होता। हे आम्ही तपास कामी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे आणि तपास कामी आणलेला आहे। तर अशा पद्धतीची गुन्हेगारी जी ती वाढू नये म्हणून पोलीस अशा पद्धतीचं चाप बसवण्यासाठी हे सगळं आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा पोलिसांसंदर्भात अशी ही ऍक्टिव्हिटी आहे। इगतपुरी शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श दिनानिमित्त लोटला हजारो भीम अनुयायांचा जनसागर। इगतपुरी शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक। स्वतंत्र मजूर पक्षाची 16 जानेवारी 1937 रोजी स्थापना केल्यानंतर इगतपुरीत येथील ब्युरी लायब्ररी येथे हाती घेतली होती पहिली सभा। यंदा या ऐतिहासिक घटनेला 88 वर्ष पूर्ण होत असून याच जागेवर पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे। समता सैनिक दलाच्या उपस्थितीत जमलेल्या हजारो आंबेडकर प्रेमी अनुयायी यांनी दिली मानवंदना। वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन। यानंतर सर्वांनी हात जोडायचे आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत त्या होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। उदय सामंत। दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्री स्वतः येणार आहे, मी पण आहे। दावोस बाबत आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला। मोठी गुंतवणूक आम्ही केली आहे। 80% प्रकल्पांना न्याय आम्ही देत आहोत। जमीन आणि अन्य बाबींबाबत गोष्टी चालू आहेत। प्री कॅबिनेट झाली, यात कॅबिनेट विषयाबाबत चर्चा झाली। संघटनात्मक बांधणी, येणाऱ्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार त्याबाबत चर्चा केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा महाराष्ट्रात असणार,
23 तारखेला आमचा कार्यक्रम असणार आहे, त्यानंतर त्यांचा दौरा असणार आहे. लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, आम्ही सर्व 12 मंत्र्यांनी बाळासाहेब भवन येथे बसायचे आहे, लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे, त्याचा आढावा उपमुख्यमंत्री घेणार. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एक नंबरला ठेवण्याची परंपरा आम्ही कायम ठेवू. दावोसला जाणार आहे. विरोधकांना बोलू द्या जरा. ज्या ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत त्या होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. आणि लोकांची संवाद लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अगदी केला पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे. माननीय शिंदे साहेबांनी आज त्या देखील इन्स्ट्रक्शन आम्हाला दिलेले आहेत. आपण जनतेचं देणं लागतो, ज्या पद्धतीनं मॅन्डेट देऊन लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं, तर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सगळ्या 12च्या 12 मंत्र्यांनी बाळासाहेब भवनमध्ये जनतेच्यासाठी उपलब्ध राहिलं पाहिजे, ही भूमिका मंत्र्यांची असली पाहिजे. आणि त्यांनी टाईमटेबल आम्हाला दिलेलं आहे, त्या टाईमटेबलनुसार आम्ही तिथं बसू. आम्हाला देखील आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा विभागामार्फत झाला पाहिजे आणि त्याचा आढावा दर 3 महिन्यानं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेणार. मी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या 2 वर्षामध्ये जी गुंतवणूक आलेली होती त्याच्यातल्या 85% प्रकल्पांना न्याय देण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो आहे. कारण तो 3 वर्षाचा पिरियड असतो. त्या 3 वर्षामध्ये 85% प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये उभे राहतील. त्याच्यातनं 3 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जी प्रथा 2 वर्षापूर्वी सुरू केली की महाराष्ट्र एक नंबरला ठेवायची, तीच प्रथा आणि परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डावस दौऱ्यामध्ये आम्ही प्राप्त करू, हा उद्योगमंत्री म्हणून मला नक्की विश्वास. मला असं वाटतं की काही गोष्टी जरा सस्पेन्स ठेवू, आम्ही जातो, काही लोकांना तेवढा अवधी मिळेल आम्ही जाई करूया पत्रकार परिषद घ्यायला. त्यामुळे तिथं गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री तो नक्की आकडा जाहीर करतील. परंतु मी हेच सांगितलं की 2 वर्षाची परंपरा रेकॉर्ड करायची, ब्रेक होणार नाही, खंडित होणार नाही. गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कायद्यास्पर्श रोजगार उभारण्याचा आपण आजचं सर्वाधिक आजच्या हल्ल्याचा प्रकरण असेल, बीडपासून मुंबईपर्यंत काही सुरक्षित नाही. ज्या ज्या ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी कठोर कारवाईचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी दिलेले आहेत. ज्या काही घटना घडलेल्या आहेत ह्या दुर्दैवी नक्की आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सरकार पद्धतीने प्रयत्न करेल आणि प्रवृत्ती ज्या आहेत जे हे घडवण्याचा प्रयत्न करते ते आम्ही नक्की ठेवून पाहतो. अगदी 2 दिवसांवर दावोसचा दौरा देखील आलेला आहे. काय दावोसचा दौरा महाराष्ट्राने काय काय अपेक्षा ठेवाव्यात उद्योग मंत्रालयाकडे, कशा प्रकारे दावोसच्या दौऱ्यावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः येत आहेत. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी देखील दावोसच्या दौऱ्यावर जातो आहे. तेवढंच सांगतो की दावोसच्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं, युवकांनी, युवतींनी आम्हाला फार मोठं मॅन्डेट दिलेलं आहे. दावोसला गेल्यानंतर त्यांच्या अपेक्षेला आम्ही नक्की पात्र करू आणि त्याच बाबतीतला आज आढावा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील घेतला. आणि विशेषतः आजच्या आढाव्यामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 5.5 लाख ते 7 लाख कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही किती इम्प्लिमेंट करू शकलो याचा आढावा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. आणि मला सांगताना आनंद आहे की मागच्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी जे दावोसला आम्ही MOU केलेले होते त्याच्यातल्या 80% प्रकल्पांना आम्ही अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी होतो आहे. काही लँड देण्याच्या पाईपलाईनमध्ये आहेत, काही इन्सेंटिव्हच्या पाईपलाईनमध्ये आहेत. परंतु या सगळ्या 2 वर्षाच्या मागच्या प्रकल्पाच्या निमित्तानं 3 लाख बेरोजगारांना रोजगार निर्माण होणार आहे. आणि 2 वर्षाची तीच परंपरा आम्ही माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून तशीच अबाधित ठेवू, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. एक प्री कॅबिनेट बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये सगळ्या विभागांचा आढावा घेतला एकनाथ शिंदेंनी. खुश आहे मंत्र्यांच्या कामाने काय प्री कॅबिनेट असल्यामुळं माननीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्री कॅबिनेट झाली आणि या प्री कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा झाली. भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातनं संघटनात्मक बांधणी कशी असावी, महायुतीच्या माध्यमातून आम्ही कसे सामोरं जाणार आहोत आणि विशेषतः
टाईम टेबल त्याचं जाहीर होईल, परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेब जो राज्यव्यापी दौरा करणार आहे आभाराचा, त्याच्या नियोजनासाठी ती बैठक होती आणि ते आभार दौऱ्याचं नियोजन झालं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं टाईम टेबल आम्ही आपल्यामार्फतच जनतेपर्यंत पाठवू. 23 तारखेपासून हा पूर्ण दौरा सुरू होतो आहे. 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता नवनिर्वाचित सगळ्या आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम BKC ठेवलेला आहे. त्या ठिकाणी देखील मोठी सभा होईल आणि त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा शिवसेना मुख्य नेते म्हणून आणि निवडणुकांचं नेतृत्व त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं होतं. अनेक नवनवीन योजना आणल्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रव्यापी दौरा करतील आणि त्याची सुरुवात कुठून करायची, कुठच्या दिवशी ते असेल याचं टाईम टेबल येत्या 2 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. शहरातील खतीक गल्लीत एलसीबीची धडक कारवाई. मोठ्या संख्येने गोवन जातीचे चामडे जप्त. 16 जानेवारी 2025 रोजी रात्रीच्या 9च्या सुमारास धुळे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने शिरपूर शहरातील खाटी गल्लीत एलसीबीची धडक कारवाई. हजारो गोवन जातीचे चामडे जप्त करीत नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीने शहरातील खाटी गल्लीतील एका घरावर छापा टाकला असता हजारोंच्या संख्येने गोवन जातीचे जनावरांचे चामडे आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची व मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते. शिरपूर शहरात मोहम्मदिया नगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चामडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती. त्या पद्धतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे सरांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशनमधील घरामध्ये तसे चामडे आढळून आले. त्याप्रमाणे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के पाटील, त्याचप्रमाणे वेटरनरी डॉक्टर, नगर परिषदेची टीम असे सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत. धन्यवाद. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात संपन्न. मराठवाड्यातील रसिकांसाठी जगभरातील उत्कृष्ट चित्रपट सादर करणाऱ्या 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस उदंड प्रतिसादात संपन्न झाला. चित्रपटप्रेमींनी मोठ्या उत्साहाने महोत्सवाला हजेरी लावली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 2 महत्त्वपूर्ण मास्टर क्लास आयोजित करण्यात आले होते. दिग्दर्शक आणि अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी आपल्या मास्टर क्लासमध्ये आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला. त्यांनी सिनेमा क्षेत्रातील आपले अनुभव, आव्हाने आणि यशस्वी चित्रपट निर्मितीच्या पद्धतीवर मार्गदर्शन केले. आशुतोष गवारीकर: चित्रपट बनवतो तो सिनेमा कसा बघावा, चित्रपट काय शिकवतो हे चित्रपट महोत्सवातून शिकायला मिळतो.
अजंठा एलोरा चित्रपट महोत्सवाचं वैशिष्ट्य मराठवाडा विभागाला होतं. मुंबई पुण्याला जायची गरज नाही. इथल्या लोकांमध्ये खूप टॅलेंट आहे. इथल्या टॅलेंटेड लोकांनी दर्जेदार चित्रपट तयार केले तर या भागाला त्याचा खूप फायदा होईल. मला खूप आनंद होत आहे. चित्रपट सांस्कृतिक पुढे गेली, चित्रपटाची संस्कृती ही पुढे गेली पाहिजे. आपल्या देशाचं डान्स, ड्रामा, इमोशन यांच्याशी संबंध आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. भारतात बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांची देशभरात चर्चा असते. यामुळे देशात तयार होणारे दर्जेदार चित्रपट विदेशात पोहोचले. झालं का आदित्य? फ्रेम चेंज करते बहुत चले करें शुरू करें. हाँ सर. बहुत हाँ बोलिए, आप कुछ पूछना है? पूछिए. छत्रपति संभाजीनगर में इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल हो रहा है, आपने आज विजिट, कैसा लग रहा है सर? कैसा लगा? नहीं, मुझे बहुत खुशी हो रही है यहाँ पर आकर, क्योंकि ये बहुत ज़रूरी है कि हमारे देश में सिनेमा का कल्चर आगे बढ़ता रहे. हमारे देश का एक बहुत पुराना नाता है आर्ट, डांस, ड्रामा, इमोशंस, नाट्यशास्त्र के ज़माने से. और मुझे इस बात की बहुत खुशी होती है कि ऐसे वॉलेंट्री एफर्ट्स हो रहे हैं हमारे देश में, जहाँ इस किस्म के फिल्म फेस्टिवल्स ऑर्गेनाइज हो रहे हैं. और छत्रपति संभाजीनगर में जनता एलोरा फिल्म फेस्टिवल में मुझे आकर बहुत खुशी हो रही है. ख़ासतौर पर आशुतोष गवारीकर जी का आज मैं एक मास्टर क्लास सुन सका, मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है. नहीं, मेरे लिए सौभाग्य की बात है कि वो खुद थे आज. हमारी इस बार हमारे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हुआ था, उसके जूरी के चेयर थे. And we're so proud of you, and it's a privilege that we were able to understand the craft that and the effort that goes behind the craft. Yes, so thank you. और हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर भी आप सभी ने सुना होगा कि लास्ट 2 मंथ्स में उन्होंने कई दफ़े इस बात को बोला है कि हमारा सिनेमा हमारी सॉफ्ट पावर की एक बहुत इम्पॉर्टेंट ना केवल रिक्वायरमेंट है, बट एट द सेम टाइम एक व्हीकल है. और आज हमारी फिल्में दुनिया भर में जाती हैं. हमारे आर्टिस्ट, हमारे परफॉर्मर्स की दुनिया भर में आज पहुंच है. हमारा डायस्पोरा भी उसको एम्ब्रेस करता है, इंटरनेशनल ऑडियंस भी उसको एम्ब्रेस करता है. और ये बहुत ज़रूरी है कि हमारा कंटेंट इंडिया से बाहर जाए और हमारे इंडिया के हमारे सॉफ्ट पावर को दुनिया भर में फैलाए. इस बात की मुझे बहुत खुशी है कि हमारा सिनेमा आज उस मुकाम पर है और हमारी क्रिएटिव इकोनॉमी भी आज उस मुकाम पर है. थैंक यू. ओके सर. झालं का आदित्य? फ्रेम चेंज करते बहुत चले करें शुरू करें. हाँ सर. बहुत हाँ बोलिए, आप कुछ पूछना है? पूछिए. छत्रपति संभाजीनगर में इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल हो रहा है, आपने आज विजिट, कैसा लग रहा है सर? कैसा लगा? नहीं, मुझे बहुत खुशी हो रही है यहाँ पर आकर, क्योंकि ये बहुत ज़रूरी है कि हमारे देश में सिनेमा का कल्चर आगे बढ़ता रहे. हमारे देश का एक बहुत पुराना नाता है आर्ट, डांस, ड्रामा, इमोशंस, नाट्यशास्त्र के ज़माने से. और मुझे इस बात की बहुत खुशी होती है कि ऐसे वॉलेंट्री एफर्ट्स हो रहे हैं हमारे देश में, जहाँ इस किस्म के फिल्म फेस्टिवल्स ऑर्गेनाइज हो रहे हैं. और छत्रपति संभाजीनगर में जनता एलोरा फिल्म फेस्टिवल में मुझे आकर बहुत खुशी हो रही है. ख़ासतौर पर आशुतोष गवारीकर जी का आज मैं एक मास्टर क्लास सुन सका, मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है. नहीं, मेरे लिए सौभाग्य की बात है कि वो खुद थे आज. हमारी इस बार हमारे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हुआ था, उसके जूरी के चेयर थे. And we're so proud of you, and it's a privilege that we were able to understand the craft that and the effort that goes behind the craft. Yes, so thank you. और हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर भी आप सभी ने सुना होगा कि लास्ट 2 मंथ्स में उन्होंने कई दफ़े इस बात को बोला है कि हमारा सिनेमा हमारी सॉफ्ट पावर की एक बहुत इम्पॉर्टेंट ना केवल रिक्वायरमेंट है, बट एट द सेम टाइम एक व्हीकल है. और आज हमारी फिल्में दुनिया भर में जाती हैं. हमारे आर्टिस्ट, हमारे परफॉर्मर्स की दुनिया भर में आज पहुंच है. हमारा डायस्पोरा भी उसको एम्ब्रेस करता है, इंटरनेशनल ऑडियंस भी उसको एम्ब्रेस करता है. और ये बहुत ज़रूरी है कि हमारा कंटेंट इंडिया से बाहर जाए और हमारे इंडिया के हमारे सॉफ्ट पावर को दुनिया भर में फैलाए. इस बात की मुझे बहुत खुशी है कि हमारा सिनेमा आज उस मुकाम पर है और हमारी क्रिएटिव इकोनॉमी भी आज उस मुकाम पर है. थैंक यू. ओके सर. You are in Chhatrapati
Sambhajinagar for AIFF. What do you think about the film festival? What you are seeing here, and how is the environment here? So please. I think it's very exciting. I think that Chhatrapati Sambhajinagar is really a cultural hub of the entire Marathwada region, and for this place to have its own festival in the form of Ajanta Ellora International Film Festival, I think is a great boon for all the talent that is from this region, where filmmakers, short filmmakers, documentary filmmakers, all can tell their stories and find a avenue of probably distribution or marketing or exhibition for their movies. At the same time, I feel when you're doing an international film festival, the world cinema is coming to your doorstep in Marathwada. And because it's coming here, it opens up a lot of avenues for audiences to see world cinema, cultivate their own ideas, look for inspiration, tell their own stories. So it's a kind of a good synergy of give and take between world cinema and cinema which is localized, which is from this region. Sir, you told something about the Marathi movie that you are going to produce. So can you please tell us something more about it? You know, I wish I could tell you more, but I am just putting together some elements of it, and I think I'll be ready within a month's time to make a formal announcement, and you will hear about it for sure, because I want to share it with the entire Maharashtra. Thank you, sir. Sir, just a moment. Sir, which kind of or which type of cinema would you like to see in the future to come, and the director or producer should make? I meant to say the mainstream cinema, just violent cinema is going to be very much happening right now. Yeah. And because of the box office number, this kind of cinema is a very high number there. Which kind of cinema would you like to see in the future? So I don't think you can generalize, because one film becomes a hit. You cannot say that all the films are going to be of that genre, because the fact is that there are many other action films that released that did not do well. So there is no trend there. I think every filmmaker has his own voice, and he's wanting to tell a story that he thinks he's best to do that. So you'll have action films, you have love stories, you have comedies, you have horror comedies. I'm only happy that horror comedy was a genre that we never had explored. We were doing only serious horror films. So it's a great welcome change to that. The other one is the realistic cinema, which is exploring all our socio-political subjects, which was not getting made earlier, which is also getting made. So I think that we should be celebrating the fact that more and more genres are being explored by filmmakers. Sir, you have been into history. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मी मोठ्या ताकदीने लढवणार, खासदार रवींद्र चव्हाण. नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदारांचा भव्य नागरिक सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदीनिशी लढवणार आहोत व सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. व आज उमरी वासियांनी जे माझा सत्कार केला आहे त्याचे मी खूप खूप आभार मानतो, असे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले. उमरी
वासियांतर्फे आपला नागरिक सत्कार करण्यात आला आहे, काय सांगा? आज उमरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। आज मी खरं तर उमरी तालुका व संपूर्ण उमरी तालुक्यावासियांचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी माझा नागरी सत्कार घेतला। लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमच आज मी उमरी शहरामध्ये आलेलो आहे। आज आपण बघू शकता की या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ती मंडळी या सत्काराला उपस्थित होती आणि एक चांगलं संदेश आहे जिल्ह्याला की आज मोठी मोठी मंडळी या ठिकाणी पक्षातून इकडून तिकडे जात आहेत, पण आज कार्यकर्ता मंडळी जिथं आहेत त्याच ठिकाणी ठाम मांडून आहे। आज अनेक उमरीकरांनी तुमच्यासमोर प्रश्न उपस्थित केले, विविध मागण्या सादर केल्या, काय सांगा? नाही, आज बरेच या सत्काराच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्या ठिकाणी प्रामुख्याने गोरठ्याचा जे ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांच्या सुविधेबद्दल जी मार्केट कमिटीच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी असेल, उमरी तालुक्यात आमचे शिरीष भाऊजी गोरठेकर साहेब असतील, शिवसेना असेल आणि सर्व आम्ही कार्यकर्ते मिळून या ठिकाणी उमरी तालुक्याला एक नवीन विकासाचं विजन तयार करण्यासंदर्भात आम्ही धोरण आखणार आहोत। आज आपण बघतो स्थानिक स्वराज्यासंदर्भात येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आणि तसेच शहर काँग्रेस कमिटीच्या बैठका होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढचं धोरण या ठिकाणी आखणार आहोत। सर, उमरी शहरामध्ये जास्तीत आता वर्दळ चालू आहे, कारण का दोन्ही ठिकाणाहून रेल्वे गेट आहे। जे मुख्य रेल्वे गेट आहे जे गोरठा पॉईंटला त्या ठिकाणी झालं, पण त्याची गरज नसताना सुद्धा ते झालेलं असं वाटतं नागरिकांच्या वागण्यामधून, कारण भोकर आणि उमरी नांदेड दोन्ही रूटला जाणारा रस्ता 5-5 मिनिटाला गेट पडत असतो सातत्यानं, तर त्या ठिकाणी वर्दळच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। त्या संदर्भात तुमचं काय निर्णय? आज उमरी जो शहराच्या बाहेर एक गेट आहे त्या ठिकाणी एक उड्डाणपूल होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर गोरठा जे आहे अंडरब्रिज, आज आपण बघतो थोडा जरी पाऊस झाला तर त्या ठिकाणी भरपूर पाणी साचतं आणि तिथल्या लोकांना विद्यार्थ्यांना येण्यासाठी खूप मोठी अडचण होती। तर येणाऱ्या काळामध्ये उमरी गेट असेल किंवा रेल्वे आपलं गोरठाच्या तिथलं उड्डाणपूल असेल, येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये मी मागणी करून त्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा करणार। संभाजीनगर रेल्वे स्थानकात डेक्कन ओडिसी एक्सप्रेसच्या इंजिनवर चढून युवक गंभीर जखमी। डेक्कन ओडिसी पर्यटन एक्सप्रेस ही रेल्वे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात उभी असताना एक युवक या रेल्वेच्या इंजिनवर चढला। इंजिनवर चढल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून हा युवक गंभीर जखमी झाला आहे। रेल्वे स्टेशन येथील विद्युत पुरवठा खंडित करून युवकाला खाली उतरवले व उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा आमचा मानस आहे, दादा भुसे म्हणाले। आज आयुक्त कार्यालयात आमची सर्व शिक्षण संचालक यांची बैठक होत आहे। मी आज पिंपरी चिंचवड मधील शाळेत भेट दिली। गरीबाला गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं हा आमचा मानस असला पाहिजे। फी साठी सुद्धा एक मर्यादा पाहिजे। 10वी 12वी परीक्षा कशा कॉपी मुक्त होतील हे बघतोय। प्रत्येक शिक्षण विभागाचा आढावा आम्ही घेतोय। विजेच्या काही अडचणी आहेत,
शिक्षक भरती सुद्धा आम्ही घेतोय. सीबीएसई पॅटर्न मध्ये मराठीमध्ये घेण्यासाठी प्रगती पथावर आहे. पहिली वर्गात ते स्वीकारतो आहोत. राज्यव्यापी इतिहास याला प्राधान्य असेल. 26 व 27 मध्ये या संदर्भातील 2 पॅटर्न आपण राबवणार आहोत. महापालिका निवडणुकीवर दादा भुसे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुकींसाठी आमचे शिवसैनिक कधीही तयार असतात. डीबीटी योजनावर ते म्हणाले, या संदर्भातील काही माहिती नाही. सैफ अली खानवर दादा भुसे म्हणाले, काल जी घटना घडली ती वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा नाही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे. मुंबई राज्याचं आणि देशाचे महत्त्वाचं शहर आहे. प्रत्येकाने बोलताना जबाबदारीने बोलले पाहिजे. तसेच बोगस शाळावर दादा भुसे म्हणाले, बोगस शाळांवर कारवाई केली जाणार आहे. जे चुकीचे आहे त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली आहे. करणं ही काही उचित नाही. शेवटी मुंबई ही आपल्या राज्याचे आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे. प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे. दुसरीकडे सर, जय पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांना सुद्धा आता पोलीस संरक्षण आहे ते पुरवण्यात आलेलं आहे. की कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाते, पण अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार असतील किंवा आता जय पवार यांना पोलीस संरक्षण दिलं जाते. कुठल्याही संदर्भ कुठे जर जोडू लागलो, जिल्हा परिषद, मला वाटतं की आपण शाळेवर आलो पाहिजे. चला शाळेत जाऊया. सर, जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उघडला होता. तो कुठेतरी पॉज झालेल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये. अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतोय. पुण्यात भरपूर जास्त आहे जिल्ह्यात. म्हणजे बोगस शाळा बनावट प्रमाणपत्र कागद वापरून तयार केलेल्या असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याचं चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. भंडारा जिल्ह्यामध्ये असा एक प्रकार असा पुढे आला की ज्या नगर परिषदेच्या शाळेत पवनी जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीचं जे साहित्य आहे ते तर मिळालं नाही, जिथे मिळालंय ते धोक्यात पडलंय. तर अशा संबंधानं नाही, मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलं की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही. शिक्षकांना शिरत्वाच्या पदावर उतरावं लागलेलं वगैरे नाही. काही कार्यपद्धती विहित असते. आता शिरसाट महोदयांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधी तर ते पद रद्द होत आहे. उतरावं लागलं वगैरे असं आता काही भाग नाही. सरकार स्थापन होतं 2 महिने होत आहेत, पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेले होईल नाही. तिला वगैरे काही नाही. वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. बैठक 801 शिक्षकांचा प्रश्न आहे, अजूनही त्यांना समायोजन केलेलं नाही. तर तोही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे. या विषयावर विभाग पातळीवर चर्चा 1-2 वेळेस संपन्न झालेली आहे. माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल. माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ती बाब आम्ही आणून देऊ. आता आज आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त महोदय, आमचे सर्व संचालक महोदय आढावा बैठक संपन्न होते. येत असतानाच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 52 तिथे भेट दिली. शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे. येणाऱ्या काळामध्ये गरीबातल्या गरीब पालकाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा विभागाचा मानस असणार आहे. आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे. या विषयावर विभाग काम करेल. तुम्ही आता जो उल्लेख केला 10वी-12वीचे परीक्षा, येणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टिकोनातून विभाग त्याचं कामकाज आणि नियोजन करेल. याचा पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि
कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्याचं नियोजन. तर मध्यंतरी केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये, ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाही अशी परिस्थिती होती. तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, किती शाळांमध्ये हे कम्प्युटर आहेत किंवा नाहीयेत, अशी काय आकडेवारी घेतली आहे? मला वाटतं की विभागाचा आढावा आता घेतो आहोत. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ती स्वीकारू आम्ही. काही ठिकाणी विजेचे कनेक्शनच्या पण अडीअडचणी आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळा सोलरवर कसं जाईल याही दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही विनंती केलेली आहे. सर, दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण भरती जी आहे पोर्टलच्या माध्यमातून याआधी पोर्टलच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षकांची भरती होणार आहे ती साधारणतः किती असणार, म्हणजे जिल्ह्यामध्ये 10% ज्या जागा रिक्त आहेत तेवढ्या जागा भरल्या आहेत? याचं पण नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एक 8 दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ठेवू. सर, साधारणपणे सीबीएसईचे जे विषय आहेत BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. पुढच्या 8 दिवसात ठाकरे गटाकडून मोठा पक्षप्रवेश होईल, उदय सामंत म्हणाले. शामराव पेजे जयंतीवर उदय सामंत म्हणाले, लोकनेते शामराव पेजे यांना आज अभिवादन केले. शामराव पेजे यांच्या रूपाने रत्नागिरीचं नेतृत्व दिल्लीपर्यंत पोहोचले होते. प्रत्येक समाजाला मोठे करण्यासाठी शामराव पेजे यांनी काम केले होते. कोकणातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते शामराव पेजे यांचं नाव दिले आहे. भास्करराव जाधव ते म्हणाले, शिवसेनेची 3 वर्षापूर्वीच काँग्रेस झाली असल्याने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर आम्ही उठाव केला. आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही जपत आहोत. भास्कर जाधव यांची कुचुंबना जी होत आहे ती 3 वर्षापूर्वी आमची झाली होती. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते मौलिक असेल. भास्कर जाधव यांच्या अनुभवाचा फायदा आम्हा सर्वांना मिळाला तर ते सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचं उदय सामंत म्हणाले. लोकनेते शामराव पेजे साहेबांना आज आम्ही सगळ्यांनीच अभिवादन केलंय. कारण रत्नागिरीतलं शामराव पेजे साहेबांच्या रूपानं नेतृत्व दिल्लीपर्यंत पोहोचलेलं होतं. ते कुणबी समाजाचे तर उद्धारकर्ते होतेच, परंतु प्रत्येक समाजाच्या जातीच्या माणसाला मोठं करण्यासाठी शामराव पेजे साहेबांनी काम केलं होतं. आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य शासनानं जे कोकणातलं सगळ्यात मोठं अभियांत्रिकी कॉलेज निर्माण झालं त्याला देखील लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज असं नाव ठेवलेलं आहे. आणि म्हणून जगभरातनं रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज याच नावावर क्लिक करावं लागेल. सर, एक राजकीय प्रश्न. शिवसेना नेते भास्कर जाधव यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तुम्ही देखील बोलत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला देखील आवडेल. मी असं म्हटलं होतं की ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. मी असं म्हटलं की शिवसेनेची ऑलरेडी 3 वर्षापूर्वीच काँग्रेस झालेली असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे धनुष्यबाण घेऊन काम करतोय. खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतोय. आणि ही जी काही कुचंबणा आज भास्कर जाधव साहेबांची होते तीच 3 वर्षापूर्वी आमची झालेली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता. तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे.
साहेब, शिवसेनेकडून त्यांना उभाटामधून शिवसेना आणण्यासंदर्भात काही प्रस्ताव दिला गेला आहे. प्रस्ताव दिला गेला आहे की नाही मला माहीत नाही, परंतु भास्करराव जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. त्यांनी 25-30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना मिळाला तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. साहेब, सईद अली खान यांच्यावरती हल्ला आल्यानंतर आपल्याला जातीय रंग आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की कदाचित हा नाही, हल्ली विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं जात धर्म याच्यावरच राजकारण करायचं आहे. परंतु आपल्याला माहीत असेल की सिंधुदुर्गचे जे पोलीस अधीक्षक होते दीक्षित गेडाम हे त्या भागातले आज DCP आहेत. त्यांच्याशी आत्ताच माझी तासाभरापूर्वी चर्चा झाली. मी देखील एक कॅबिनेट मंत्री म्हणून नक्की वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे. ती व्यक्ती जी घरात शिरली ती कशासाठी शिरली, काय शिरली, त्याचा शोध पोलीस करतायत. त्याच्यावर प्रत्येक गोष्टीला जातीय स्पर्श करण्याचं काही कारण नाही, कारण आता विधानसभेच्या निवडणुका 5 वर्षानंतर होणार आहेत आणि फार मोठं 237 आमदारांचं मॅन्डेट हे जनतेनं आम्हाला दिलेलं आहे. सर, पालकमंत्री पदाबाबत तुम्ही मागे देखील म्हटलं तर येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकते. काय नेमकं कुठे घोडं आणलंय? नाही, मग आजही सांगतो नाही, त्या काही दिवसात योग्य वेळी लवकरात लवकर निर्णय होईल. सर, एक मुद्दा असा आहे की नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे. नेमकं शासन सध्या काय निर्णय घेण्याच्या विचारात? नाही, याबद्दल कुठंच कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झालेली नाही, कुठेही आम्हाला माहिती नाही. परंतु माझं एक मंत्री म्हणून मत असं आहे की जर जिल्ह्याची निर्मिती करायची झाली, मग ते 4 असतील, 5 असतील, तुमच्या यादीमध्ये असलेले 21 असतील, तर त्या जिल्ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं तयार असलं पाहिजे. तिथे जिल्हाधिकारी कार्यालय तयार असलं पाहिजे, तिथली न्यायालयीन व्यवस्था ही तयार असली पाहिजेत. आणि ती व्यवस्था तयार करून जर आपण जिल्हे जाहीर केले तर इन्फ्रास्ट्रक्चरची वानवा होत नाही आणि लोकांना देखील फॅसिलिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळतात. आणि म्हणून नवीन जिल्हे निर्माण करत असताना पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून जर केले तर मला असं वाटतं की तो जनतेला फायदा होईल. साहेब, आघाडीच्या सरकारच्या काळात धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा साहित्य खरेदीमध्ये काही नियमांमध्ये बदल केला. या संदर्भात न्यायालयाने आपलं राज्य सरकारला विचारलंय की नेमके हा साहित्य खरेदी बदलामध्ये निकष का बदलले. पण त्यावेळी सरकार महाविकास आघाडीचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जर कायद्यामध्ये बदल केले असतील किंवा नियमामध्ये बदल केले असतील त्यासाठी कॅबिनेटमध्ये यावं लागतं. मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, त्यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक चालत असते. त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही, परंतु जे काही सत्य असेल ते बाहेर येईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती केली जाईल असं वक्तव्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. कसं बघताय? एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका आहे. आमची देखील ग्रामपंचायतीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत महायुती करूनच लढायची तयारी आहे. कारण शेवटी आमच्या निवडणुका ह्या विधानसभेच्या होतात, खासदारकीच्या निवडणुका होतात. आम्ही आमच्यासाठी महायुती करतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी आम्ही सेपरेट लढतो. त्याच्यामुळं असा संभ्रम आणि गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये की स्वतःची आमदारकी टिकवण्यासाठी आणि स्वतःच्या खासदारक्या टिकवण्यासाठी महायुती होतात, पण ज्यावेळी स्वतःची निवडणूक येते कार्यकर्त्यांची त्यावेळी हे सेपरेट लढतात. अशा पद्धतीची भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ नये याची दक्षता तिन्ही पक्ष घेणार आहेत. महायुतीतूनच लढणार. आता दक्षता तिन्ही पक्ष घेणार आहेत म्हणजे महायुतीतच लढणार. वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे वाचवणार असा आरोप अंजली जमानी यांनी केलेला पाहायला मिळतो. मला त्या प्रकरणामध्ये काहीच बोलायचं नाही, कारण ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू झालेली आहे. ज्युडिशरी इन्क्वायरीमध्ये देखील जे अध्यक्ष आहेत ते देखील एक मातब्बर न्यायाधीश होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्युडिशरी इन्क्वायरी चालू असताना, SIT नेमलेली असताना, SITचे प्रमुख स्वतः IG असताना या पोलीस तपासाबाबत मी काहीतरी बोलणं हे योग्य नाही. मला असं वाटतं की मी स्वतः संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे. मी स्वतः धनंजय देशमुखांशी बोलत असतो आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या कुटुंबाला जी जी काय मदत लागणार आहे, अगदी घर बांधण्यापासून, त्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलेली आहे. शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. वाल्मिक कराडाचं सिम कार्ड आता परदेशामध्ये असल्याचं आढळून आलेलं पाहायला अमेरिकेपर्यंत त्यांचं कनेक्शन अमेरिकेमध्ये, दुबईमध्ये त्यांचं सिम कार्ड कुठचं आहे हे मला काहीच माहीत नाही. त्याच्यामुळे त्या तपासामध्ये त्यांच्या बाबतीतली अशी भूमिका पोलिसांच्या जर समोर आली असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. आंबेडकरी अनुयायांचा आज लॉंग मार्च पाहायला मिळणार आहे. परभणी ते मुंबई असं लॉंग मार्च असणार. याच विषयात परभणीच्या बाबतीमध्ये देखील माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशानं मी परभणीच्या त्या कुटुंबाला भेटायला जायचं निश्चित केलेलं होतं, परंतु त्यावेळी ते लातूरला गेलेलं होतं.
आणि अजूनही जर त्यांच्या मनामध्ये काही पोलिसांबद्दल किंवा शासनाबद्दल शंका असेल तर शिवसेनेच्या वतीनं आणि शिंदेसाहेबांच्या आदेशाने मी त्या कुटुंबाची भेट घेणार आहे. स्थानिक मुद्दा आहे. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही, अमर काळे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, मात्र लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही, असं कृषी मंत्री म्हणत होते. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही तर रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिला आहे. अमरावतीच्या तळेगाव दाशासर येथे आयोजित शंकरपटात खासदार अमर काळे हे बोलत होते. भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा यावेळेला दिलेला होता, या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेवर आल्यावर तात्काळ शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू, ही घोषणा त्या निमित्ताने केली होती. परंतु आता सध्या राज्याचे कृषी मंत्री सांगून राहिले का लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा खूप जास्त वाढल्यामुळं आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही, असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल, 1-2दा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, 1-2दा त्यांच्यासोबत भेटी घेऊन त्याची मागणी करू, पण पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्या निमित्तानं आम्ही लढू, हा शब्द या निमित्तानं, या संघर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आज फार जास्त या ठिकाणी बोलणार नाही. आज 3 मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहे. रत्नागिरीत ड्रोनच्या मदतीने अवैध मासेमारी करणाऱ्या 12 नौकांवर कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध मासेमारीवर ड्रोनची करडी नजर आहे. 6 दिवसांमध्ये ड्रोनने अवैध मासेमारी करणाऱ्या 12 बोटी पकडून दिल्या आहेत. अवैध मासेमारी करणाऱ्या ट्रोलिंग पर्सननेट बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. 12 नौकांच्या माध्यमातून अवैधरित्या मासेमारी करण्यात येत होती. अनधिकृत मासेमारी न करण्याचं मत्स्य विभागाचं मच्छीमारांना आवाहन करण्यात आलं आहे. माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री श्री नितेशजी राणे साहेब यांनी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी मुंबई आयुक्त कार्यालय येथून ड्रोनचा अनावरण केलेलं आहे. सदरच्या ड्रोनच्या अनावरण कार्यक्रमानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 तारीखपासून आज अखेर एकूण 12 नौकांवर ड्रोनमार्फत अनधिकृत मासेमारीवर अंकुश ठेवण्यासाठीची कार्यवाही या विभागाकडनं, कार्यालयाकडनं चालू आहे. आणि अशा अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका या ड्रोन व्हिजिलन्समध्ये निदर्शनास आल्यामुळे या 12 नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम अंतर्गत कारवाई प्रस्तावित केलेली आहे. भविष्यामध्ये ड्रोन व्हिजिलन्सद्वारे संपूर्ण किनारपट्टीवरती देखरेख राहणार असल्याकारणाने मच्छीमारांनी अशी अनधिकृत मासेमारी करू नये असे त्यांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवाहन आहे. सदरच्या कारवाईमध्ये 12 नॉटिकल अंतराच्या आतमध्ये अवैध पर्सिन मासेमारी करणाऱ्या नौका, 10 वाव अंतराच्या आत ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या नौका या नौका प्रामुख्यानं व्हिजिलन्समध्ये निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे अशा नौकांवरती या कायद्यांतर्गत आपण कारवाई केलेली आहे. तसेच गेले 5-6 दिवसामध्ये
कस्टम विभाग आणि मत्स्य विभागामार्फत आज तागायत 7 ते 8 नौका ह्या LED मासेमारी करून पर्सिनसाठी वापर करत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर दोन्ही विभागाकडनं या नौकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली असून जवळपास आज तागायत सुमारे 1 कोटीच्या दरम्यान सामान, जनरेटर, लाईट हे जप्त करण्यात आलेलं आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी जळगाव शहरातून वाहतूक शाखेची हेल्मेट रॅली. शहरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक शाखेतर्फे आज सकाळी जळगाव शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील नवीन बस स्थानक चौक, नेहरू चौक, टावर चौक अशा शहरातील विविध मार्गाने निघाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीला जळगावकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला. या रॅलीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, आमदार राजमामा भोळे यांच्यासह पोलीस विभागातील कर्मचारी व नागरिक यांचे या रॅलीमध्ये सहभाग होते. परभणी ते मुंबई लॉंग मार्च साठी भीम अनुयायी जमण्यास सुरुवात. 28 दिवस पायी चालत मंत्रालयावर धडकणार. परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. त्यासोबतच आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. याला 32 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र शासनाकडून कारवाई केली जात नसल्याने आता परभणी येथील भीम अनुयायांनी परभणी ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. त्यासाठी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये भीम सैनिकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. साधारणतः दुपारी 3 वाजता या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. 28 दिवस पायी प्रवास करून मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती यावेळी लॉंग मार्चचे आयोजक आशिष वाकोडे यांनी दिली आहे. परभणीमध्ये जी 10 तारखेला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाची विटंबना झाली, त्यानंतर जो आक्रोश या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटला, त्याच्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा लॉ करणारा विद्यार्थी जे पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमुळे मृत्यू पावला, या ताणतणावात या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे सुद्धा या ताणतणावामध्ये त्यांचाही मृत्यू झालेला आहे. परभणीमध्ये गेल्या 32 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत.
पण परभणीच्या प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं आमच्याकडे कुठले लक्ष दिलं नाही. म्हणून याचा आक्रोश आणि असंतोष आमच्या समाजामध्ये असल्यामुळं आज आम्ही 2 ते 3 वाजता परभणीमधून 5 ते 6 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लॉंग मार्च काढणार आहोत. परभणीपासून आम्ही निघणार आहोत. जिंतूर, जालना, संभाजीनगर, नाशिक आणि मुंबई 28 दिवसामध्ये आम्ही मुंबईला पोहोचू, मंत्रालयावर पोहोचू आणि आमच्या महिला या लॉंग मार्चमध्ये जास्त प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि मंत्रालयावर जाऊन आम्ही मुख्यमंत्र्याला आमचा ज्या विचार नाही आम्हाला न्याय मिळणार का नाही, जसा बीड प्रकरणात न्याय मिळतो तसा परभणी प्रकरणात न्याय काय मिळत नाही, हा आम्हाला मुख्यमंत्र्याला आम्ही तिथं मुंबईला जाऊन प्रश्न विचारतो. साधारणतः मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या याच आहे की ज्या पोलीसवाल्यामुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा. पण फक्त घोरबाण नावाचा PIला निलंबित केले, बाकीचे सगळे पोलीस कर्मचारी ते आतासुद्धा काम करत आहेत. म्हणजे आमच्या समोरून जातात ते आमच्या माणसाला मारणारे, ज्याच्यामुळं त्यांचा सोमनाथचा जीव गेला. असे सर्व पोलीस कर्मचारी अजूनही ड्युटीवर आहेत. हे सर्व रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल केलेत खोटाडे ते सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजे. ते आमच्या प्रमुख मागण्या आहेत. दोन 2015 पासून नाशिकचे पर्यावरण प्रेमी गोदावरी व गटारीचे पाणी मिसळू नका हे शासनाला हर प्रकारे सांगत आहेत. आम्ही गोदावरीचे प्रदूषित जल कुंभात भरून नाशिकमध्ये फिरवले होते. आमचे एक साथीदार नितीन शुक्ला यांनी तर केस भादरून घेतले होते. निशिकांत पगारे, राजेश पंडित, देवांग जाणी यांनी तर कोर्टात धाव घेऊन आदेश मिळवले. रमेश अय्यर सर, जगबीर सर या सगळ्यांनी प्रयत्न करत आहेत. काल राजेंद्र सिंह जलपुरुष जगबीर सरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एप्रिलमध्ये उपोषणाला गोदाप्रेमी सह बसणार आहेत. या लढ्याला प्रत्येक नाशिककरांची प्रतीक्षा आहे. अमरीश मोरे, मनोज साठे, मनीष बाविस्कर, दत्तू ढगे व बरेच नवीन पिढीचे शिलेदार सुद्धा प्रयत्न करत आहे. आपल्या आई गोदावरीला स्वच्छ ठेवण्यासाठी सगळे नाशिककर संस्था, सगळे नाशिककर हे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करतात. पण गोदावरीला स्वच्छ ठेवण्यासाठी हवं योग्य ज्ञान आणि संघटन. याचसाठी या सगळ्या फुलांची माळ गुंफून गोदावरी आईला समृद्ध करण्यासाठी भारताचे जलपुरुष आदरणीय राजेंद्र सिंगजी येत आहे नाशिकला. आपल्या नाशिकला, आपल्या गोदावरीला समृद्ध करण्यासाठी आपण सगळे 15 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता रामकुंडावर भेटूया आणि आपल्या आई गोदावरीला संघटितपणे समृद्ध करण्यासाठी मार्गस्थ होऊया. धन्यवाद. जय. नदीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊनही काहीही होत नसताना मॅगसेसे अवॉर्ड विजेते जागतिक कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये गोदेसाठी उपोषण करण्याचं मान्य केले व तरीही प्रशासनाने ऐकले नाही. तर सर्व नागरिकांच्या मदतीने स्वतः नदीचे कॉन्क्रिटीकरण काढण्याचे आज डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी जाहीर केले. 50 आपने कार्यक्रम किए होंगे, मेरे ख्याल से 100 से ज्यादा कलेक्टर्स के साथ मीटिंग हुई होगी आपकी, लेकिन अभी भी गटर गोदावरी में जा रहा है. अभी भी STP प्लांट्स का वही हाल है सर.
अभी भी प्लास्टिक वैसे ही यूज हो रहा है। तो एक सर छोटा सा आपसे रिक्वेस्ट था, या आपके ऊपर क्वेश्चन मार्क लग रहा है सर, हम तो चलो जैसे भी हैं सर, लेकिन वाटरमैन तो आप हैं, जल पुरुष आप हैं सर। 2001 में मैगसेसे अवार्ड आपको मिला सर, रिस्पॉन्सिबिलिटी अब आपकी है सर। आप संत बनकर हमें यहाँ पर गाइड करें सर, और थोड़ा टाइम नासिक को दें सर, सेलिब्रिटी की तरह आए और ना जाए, आपको बुरा लगेगा मुझे मालूम है, लेकिन सेलिब्रिटी स्टेटस को थोड़ा सा हटाकर एक 15 दिन के लिए सर, आज समाज और संत, आपसे बड़ा कोई संत नहीं है सर नदियों के लिए। आपसे एक मोटी सी रिक्वेस्ट है सर, अगर आप हमें समाज समझें तो समाज और संत मिलकर ये जो राज कमिश्नर कलेक्टर वगैरह है ना सर, वो एकदम घुटनों पे ला सकते हैं सर। तो आपसे रिक्वेस्ट ऐसी है कि सर जैसे आप आते हैं, पिछले 10 साल से मेरे ख्याल से 20 बार आए होंगे आप, 50 आपने कार्यक्रम किए होंगे, मेरे ख्याल से 100 से ज्यादा कलेक्टर्स के साथ मीटिंग हुई होगी आपकी, लेकिन अभी भी गटर गोदावरी में जा रहा है, अभी भी एसटीपी प्लांट्स का वही हाल है सर, अभी भी प्लास्टिक वैसे ही यूज हो रहा है। तो एक सर छोटा सा आपसे रिक्वेस्ट था, या आपके ऊपर क्वेश्चन मार्क लग रहा है सर, हम तो चलो जैसे भी हैं सर, लेकिन वाटरमैन तो आप हैं, जल पुरुष आप हैं सर। 2001 में मैगसेसे अवार्ड आपको मिला सर, रिस्पॉन्सिबिलिटी अब आपकी है सर। आप संत बनकर हमें यहाँ पर गाइड करें सर, और थोड़ा टाइम नासिक को दें सर, सेलिब्रिटी की तरह आए और ना जाए, आपको बुरा लगेगा मुझे मालूम है, लेकिन सेलिब्रिटी स्टेटस को थोड़ा सा हटाकर एक 15 दिन के लिए सर। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। ओझर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाव देण्यात यावे, नमोविचार मंचाची मागणी। भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक अशा अनेक व्यक्तिमत्वांनी सावरकरांनी आपले जीवन जनतेसाठी व्यतीत केले आहे। सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या शहरात झाला, म्हणजेच नाशिककर सुद्धा म्हणता येईल। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपला खारीचा वाटा असावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे। सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन 1905 साली विदेशी कापडाची होळी केली, त्यामुळे त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली। ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत हर प्रकारे त्यांना छळले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले। या मरण प्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य। तब्बल 11 वर्ष मातृभूमीसाठी त्यांनी छळ सहन केला होता, असे महान विभूती तसेच नाशिकचे रहिवासी सुद्धा असलेले सावरकर यांचे नाव
त्यांच्या मातृभूमीत असलेल्या विमानतळाला अजून का दिले गेले नाही याचे मोठे आश्चर्य पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तात्काळ ओझर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नमो विचार मंचाचे प्रदेश अध्यक्ष चंदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्य विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून पवार यांनी नाशिककरांच्या भावना समजून घेऊन व्यक्तिगत स्तरावर लक्ष देण्याची मागणी सुद्धा केली आहे. या निवेदनावर नवविचार मंचाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडके, पदाधिकारी सचिन खेरणार, सचिन महाजन, शरद बोडके यांच्या सह्या आहेत. याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले आहे. अँब्युलन्स सेवा देत पाशा इस्माईल शेख यांनी घडवले माणुसकीचे दर्शन. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून अँब्युलन्स सेवा देणारे पाशा इस्माईल शेख हे समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरले आहेत. फक्त रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचेच काम न करता त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी लक्षात घेत अनेक उपक्रम सुरू केले आहेत. पाशा शेख यांनी 2.5 वर्षांपूर्वी स्वखर्चातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत भोजन सेवा सुरू केली. दररोज या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे अन्न दिले जाते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम आधार ठरला आहे. या सेवेमुळे अनेक कुटुंबांचे दुःख हलके झाले असून त्यातून माणुसकीचे दर्शन घडते. पाशा शेख यांची माणुसकी फक्त रुग्णांपुरती मर्यादित नाही, ते बेवारस मृतदेहांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी मोफत घेतात. ज्यांचे कोणीही नसते अशा व्यक्तींचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे काम ते अगदी निस्वार्थपणे करतात. 5 वर्षाखालील मुलांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी अनेक वेळा लोकांकडे पैसे नसतात. अशा वेळी पाशा शेख मदतीचा हात पुढे करतात. त्यांनी अशा अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. ज्या रुग्णांना कोणीही नातेवाईक नसतात किंवा ज्यांना आधाराची गरज असते अशा लोकांसाठी पाशा शेख नेहमी पुढे येतात. त्यांची सेवा निःशुल्क असते, ज्यामुळे गरजू लोकांना मोठा आधार मिळतो. पाशा शेख यांचे कार्य हे समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवलेली माणुसकी, निस्वार्थपणा आणि सेवाभाव नक्कीच इतरांसाठी एक आदर्श ठरेल. समाजातील अशा व्यक्तींमुळेच मानवी मूल्ये जिवंत राहतात. त्यांचे हे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या सेवेला प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा आहे. कुठून आले तुम्ही? मी जळगाववरून आलो. जळगाव भुसावळ. इथं काय काम करत? आम्ही इथे असं चालू पोषणाच्या कामाने. या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल इथं तुम्हाला जेवण भेटलंय. हो काय सांगणार? अहो, आजपासून नाही, आम्ही 2 वर्षापासून जेवतोय रोज नियमित. सकाळी 10, 10:30ला ते जसं झालं तसं आम्हाला देतात. या ठिकाणी जे जेवण झालेलं आहे ते कशा चांगल्या प्रकारे? हो, एकदम पौष्टिक आणि भरपूर स्वादिष्ट आहे. कुठे मिळणार नाही असं जेवण आम्हाला मिळतं इथे. मी एकटाच नाही, असे आम्ही अनेक लोक आहेत ज्याचा आनंद घेतो जेवणाचा. आपण जर बऱ्याच ठिकाणी बघितलं, या ठिकाणी ते मुस्लिम आहेत आणि खास करून ते इथं हिंदू लोक जास्तीत जास्त या ठिकाणी वाटप करतात. हो हो, काय वाटतं तुम्हाला? हो, मला आनंद वाटतो. हिंदू आणि मुस्लिम काय हो, सगळे एकत्र येतात. काय आहे भेदभाव कुठल्याच गोष्टीचा नसतो मनामध्ये. प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. मनात भाव असलं तर सगळं काही आहे, मनात भाव नसलं तर काहीच नसतं. मी बघतो ना, हे दिवा पण लावतात, अगरबत्त्या लावतात, पूर्ण पूजापाठ करतात, गुरुवारी करतात, रोज नियमितपणे दिवा अगरबत्ती करतात, सगळीकडे तुळशीला लावतात, पिंपळाला लावतात. त्याच्यात काय? या ठिकाणी तुम्हाला अन्न दिलं जातं, या ठिकाणी तुम्हाला अल्लाहू अकबर असं काहीतरी बोललं जातं? नाही नाही, काहीच नाही, तसं काहीच नाही. काय नाव आहे तुमचं? भाऊराव निवृत्ती आहे रे. कुठं राहिला तुम्ही? आम्ही देवळा तालुका गाव खरडा आमचं. या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला कशासाठी आला? आमच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला, त्यासाठी आलो. त्याबद्दल ते जेवण चांगलं देतात बुवा, बरोबर आहे का? त्यासाठी कसं आहे, काही गरीबच आमच्या जो पैसे नाही राहत, एखादी अँब्युलन्स काय होईना घरापर्यंत काय होईना सेवा पाहिजे बुवा, बाकी काही नाही. नाही तर देख सारं करतात ते डायरेक्ट. या ठिकाणी तुम्हाला जे जेवण दिलं जातं ते कशा प्रकारे राहतं? नाही, चांगल्या प्रकारचा राहता साहेब. ते कोण करतं माहिती आहे का? ते काय माहिती नाही कोण करतं काय करतं, फक्त येतो आम्ही घेऊन येतो, ते देतो खायला, ते काय आम्हाला माहिती नाही. साधारणतः किती लोक राहत असतील?
आता तिथे वार्डामध्ये जेवढं एक ऑपरेशनचा आणि एक याचा मोठोरचा वार्ड आहे. नाव काय तुमचं? कृष्णा शिवराम चौधरी. कुठे आलाय तुम्ही? हर्सुल पाटा दोनवडा. अच्छा, या ठिकाणी कशासाठी आली? मुलगी डिलिव्हरीसाठी आहे. डिलिव्हरीसाठी. किती दिवसापासून तुम्ही इथं? आज 5वा दिवस आहे. या ठिकाणी तुम्हाला जेवण दिलं जातं का? हो. कोण करतंय माहिती आहे का? नाही, इथंच खातोय. कोण देतं ते नाही सांगता येणार मला. त्यांचं नावही मला माहित नाही, पण ते इथे नाश्ता करावा एवढंच माहित आहे. चांगलं जेवण राहतं? हा, चांगलं राहतं. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांना आपण जेवणाची व्यवस्था करताय. नेमकं काय कारण आहे? काय सांगा? काही कारण नाही. आता गेल्या 18-20 वर्षापासून मी इथं ॲम्ब्युलन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करतो सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर. तर माझ्या या सर्व्हिसमध्ये भरपूर वेळेस असे अनुभव आले की जे ग्रामीण भागातले जे लोक असतात तर यांना इथं दुपारी वगैरे जेवायला लोकांना सोय नसते. हॉटेलमध्ये काही गोष्टी महाग असतात. त्याच्यामुळं आम्ही हे माझ्या आईच्या आशीर्वादाने हे आता मी लोकांना सकाळी 10 ते 11 वाजे दरम्यान 100-150 लोकांना इथं आम्ही खिचडी वगैरे असं अन्नदान आम्ही सर्व्हिस राबवतो. तुमचं नाव काय? माझं नाव पाशा इस्माईल शेख, केजीएन ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाशिक. किती वर्षापासून करताय तुम्ही? ॲम्ब्युलन्स सर्व्हिस तर माझे 18-20 वर्ष झाले आणि अन्नदान 2.5-3 वर्ष होत आले. आता नेमकं या मागचं कारण काय? काही नाही, आमच्या आईच्या स्मरणार्थ मी खिचडी वाटप लोकांना 1-2 घास कुठंतरी मदत होईल गोरगरिबांना या कारणास्तव मी त्या लोकांना मदत करतो. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139.